चला तर सगळे टेन्स एकाच व्हिडिओमध्ये शिकूयात. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. तो आंबे विकतो. तो ही विकणेला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सेल आणि तो हा एकवचनी कर्ता आहे त्यामुळे सेलला लागलेला आहे यस प्रत्यय. ही सेल्स मँगोज. ही सेल्स मँगोज. तो आंबे विकत नाही. हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. ही डज नॉट सेल मँगोज. ही डज नॉट सेल मँगोज. एकवचनी कर्ता असल्यामुळे डज वापरलेला आहे. अनेकवचनी कर्ता असेल तर आपण डू वापरतो. डज नॉट किंवा डझंट असं देखील म्हणतो. ही डझंट सेल मँगोज. तो आंबे विकतो का? डज ही सेल मँगोज. तो आंबे विकत नाही का? डझंट ही सेल मँगोज. तो काय विकतो? व्हॉट डज ही सेल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. तो आंबे विकत आहे. ही इज सेलिंग मँगोज. ही इज सेलिंग मँगोज. तो आंबे विकत नाही आहे. ही इज नॉट सेलिंग मँगोज. ही इज नॉट सेलिंग मँगोज. तो आंबे विकत आहे का? इज ही सेलिंग मँगोज. इज ही सेलिंग मँगोज. तो आंबे विकत नाही आहे का? इजंट ही सेलिंग मँगोज. इजंट ही सेलिंग मँगोज. तो काय विकत आहे? व्हॉट इज ही सेलिंग. व्हॉट इज ही सेलिंग. बघा होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्याचा प्रश्न, नकारार्थी वाक्याचा प्रश्न आणि WH क्वेश्चन दे. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याने आंबे विकले आहेत. ही हॅज सोल्ड मँगोज. सेलचा V3 आहे सोल्ड. परफेक्ट टेन्समध्ये आपण वरचा तिसरा फॉर्म वापरतो. ही हॅज सोल्ड मँगोज. त्याने आंबे विकलेले नाहीत. ही हॅज नॉट सोल्ड मँगोज. ही हॅज नॉट सोल्ड मँगोज. त्याने आंबे विकले आहेत का? हॅज ही सोल्ड मँगोज. हॅज ही सोल्ड मँगोज. हा बघा व्हर्बल क्वेश्चन आहे त्यामुळे जे सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब असतं ते आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतो. हॅज ही सोल्ड मँगोज. त्याने आंबे विकलेले नाहीत का? हॅजंट ही सोल्ड मँगोज. हॅजंट ही सोल्ड मँगोज. त्याने काय विकले आहे? व्हॉट हॅज ही सोल्ड. व्हॉट हॅज ही सोल्ड. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो 2 तासांपासून आंबे विकत आहे. ही हॅज बीन सेलिंग मँगोज फॉर 2 hours. तो 2 तासांपासून आंबे विकत नाही आहे. ही हॅज नॉट बीन सेलिंग मँगोज फॉर 2 hours. तो 2 तासांपासून आंबे विकत आहे का? हॅज ही बीन सेलिंग मँगोज फॉर 2 hours. तो 2 तासांपासून आंबे विकत नाही आहे का? हॅजंट ही बीन सेलिंग मँगोज फॉर 2 hours. तो 2 तासांपासून काय विकत आहे? व्हॉट हॅज ही बीन सेलिंग फॉर 2 hours. व्हॉट हॅज ही बीन सेलिंग फॉर 2 hours. आता बघूयात सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. त्याने आंबे विकले. त्याने ही विकले सोल्ड मँगोज. ही सोल्ड मँगोज. त्याने आंबे विकले नाहीत. ही डिड नॉट सेल मँगोज. बघा नकारार्थी वाक्य बनवताना भूतकाळामध्ये नकारार्थी वाक्य बनवताना आपण डिडचा वापर करतो आणि वाक्यात डिडचा वापर केल्यामुळे जे आपण V2 वापरलेले आहे त्याऐवजी आपल्याला वापरायचं आहे V1. ही डिड नॉट सेल मँगोज. त्याने आंबे विकले का? डिड ही सेल मँगोज. डिड ही सेल मँगोज. त्याने आंबे विकले नाहीत का? डिडंट ही सेल मँगोज. डिडंट ही सेल मँगोज. त्याने काय विकले? व्हॉट डिड ही सेल.
व्हॉट डीड ही सेल. आता बघूयात पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. तो आंबे विकत होता. ही वॉज सेलिंग मँगोज. ही वॉज सेलिंग मँगोज. तो आंबे विकत नव्हता. ही वॉज नॉट सेलिंग मँगोज. ही वॉज नॉट सेलिंग मँगोज. तो आंबे विकत होता का? वॉज ही सेलिंग मँगोज. वॉज ही सेलिंग मँगोज. तो आंबे विकत नव्हता का? वॉजंट ही सेलिंग मँगोज. वॉजंट ही सेलिंग मँगोज. तो काय विकत होता? व्हॉट वॉज ही सेलिंग. व्हॉट वॉज ही सेलिंग. बघा आता बघूयात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट टेन्स. त्याने आंबे विकले होते. ही हॅड सोल्ड मँगोज. पास्ट परफेक्ट आहे त्यामुळे आपण हॅड वापरलेला आहे. हॅव हॅजचा पास्ट आहे हॅड. ही हॅड सोल्ड मँगोज. त्याने आंबे विकले नव्हते. ही हॅड नॉट सोल्ड मँगोज. ही हॅड नॉट सोल्ड मँगोज किंवा आपण ही हॅडंट सोल्ड मँगोज असं देखील म्हणतो. त्याने आंबे विकले होते का? हॅड ही सोल्ड मँगोज. हॅड ही सोल्ड मँगोज. त्याने आंबे विकले नव्हते का? हॅडंट ही सोल्ड मँगोज. हॅडंट ही सोल्ड मँगोज. त्याने काय विकले होते? व्हॉट हॅड ही सोल्ड. व्हॉट हॅड ही सोल्ड. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो 2 तासांपासून आंबे विकत होता. ही हॅड बीन सेलिंग मँगोज फॉर 2 hours. तो 2 तासांपासून आंबे विकत नव्हता. ही हॅड नॉट बीन सेलिंग मँगोज फॉर 2 hours. तो 2 तासांपासून आंबे विकत होता का? हॅड ही बीन सेलिंग मँगोज फॉर 2 hours. हॅड ही बीन सेलिंग मँगोज फॉर 2 hours. तो 2 तासांपासून आंबे विकत नव्हता का? हॅडंट ही बीन सेलिंग मँगोज फॉर 2 hours. हॅडंट ही बीन सेलिंग मँगोज फॉर 2 hours. तो 2 तासांपासून काय विकत होता? व्हॉट हॅड ही बीन सेलिंग फॉर 2 hours. व्हॉट हॅड ही बीन सेलिंग फॉर 2 hours. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. तो आंबे विकेल. ही विल सेल मँगोज. ही विल सेल मँगोज. तो आंबे विकणार नाही. ही विल नॉट सेल मँगोज. ही विल नॉट सेल मँगोज किंवा ही वोंट सेल मँगोज असं देखील म्हणू शकतो. विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट. तो आंबे विकेल का? विल ही सेल मँगोज. विल ही सेल मँगोज. तो आंबे विकणार नाही का? वोंट ही सेल मँगोज. वोंट ही सेल मँगोज. तो काय विकेल? व्हॉट विल ही सेल. व्हॉट विल ही सेल किंवा तो कधी विकेल किंवा असं कधी म्हणायचं असेल तर व्हेन. व्हेन विल ही सेल. व्हेन विल ही सेल. आता बघूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तो आंबे विकत असेल म्हणजे भविष्यात ही क्रिया करत असेल त्यामुळे आपण विल बी वापरणार आहोत. ही विल बी सेलिंग मँगोज. ही विल बी सेलिंग मँगोज. तो आंबे विकत नसेल. ही विल नॉट बी सेलिंग मँगोज. ही विल नॉट बी सेलिंग मँगोज. तो आंबे विकत असेल का? विल ही बी सेलिंग मँगोज. विल ही बी सेलिंग मँगोज. तो आंबे विकत नसेल का? वोंट ही बी सेलिंग मँगोज. वोंट ही बी सेलिंग मँगोज. तो काय विकत असेल? व्हॉट विल ही बी सेलिंग. व्हॉट विल ही बी सेलिंग. आता बघूयात फ्युचर परफेक्ट टेन्स.
फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. त्याने आंबे विकलेले असतील. ही विल हॅव सोल्ड मँगोज. ही विल हॅव सोल्ड मँगोज. त्याने आंबे विकलेले नसतील. ही विल नॉट हॅव सोल्ड मँगोज. ही विल नॉट हॅव सोल्ड मँगोज. त्याने आंबे विकलेले असतील का? विल ही हॅव सोल्ड मँगोज. विल ही हॅव सोल्ड मँगोज. त्याने आंबे विकलेले नसतील का? ओंट ही हॅव सोल्ड मँगोज. ओंट ही हॅव सोल्ड मँगोज. त्याने काय विकलेले असेल? व्हॉट विल ही हॅव सोल्ड. व्हॉट विल ही हॅव सोल्ड. त्याने कधी विकलेले असेल? व्हेन विल ही हॅव सोल्ड. व्हेन विल ही हॅव सोल्ड. आता बघूयात फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.